गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी नवीन शेतीकडे वळलेले आहेत आणि मी एक शेतात आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात केळीची लागवड केलेली आहे। आमच्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, आपण आपले 2 एकर शेतामध्ये केळीची लागवड केलेली, काय सांगणार? मला पहिल्यांदा धान शेतीचं उत्पादन घेतले मी, त्याच्यामध्ये मला काही परवडल्यासारखं दिसलं नाही, त्याच्यामुळे मी आपल्या शेतात 2 एकर शेतामध्ये मी केळीचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे। दिसते आहे तुमच्या पुढे बघा, ही माझी केळीची शेती आहे। पण अति पावसामुळे किंवा काही याच्यामुळे त्यांना सुद्धा भाव मिळत नाही। तर जसे धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकार मदत करते तशाच सारखे समजा आम्हाला केळी शेती उत्पादकांनाही समजा सरकार मदत करत असेल तर त्याच्यापासून आम्हाला थोडासा काही फायदा मिळू शकतो असा मी म्हणजे आपल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना व सरकारला सांगू इच्छितो। दादा आता एक केळीची आपली लागवड केलेली आहे आणि आता दर पण कोसळलेले आहेत, काय सांगणार? दर म्हणजे कोसळले कारण जसं म्हणजे त्या उत्पादनाचा म्हणजे जो प्रभाव पाहिजे तो म्हणजे निसर्गामुळे किंवा म्हणा काही याच्यामुळे ते नाही आहे, त्याच्यामुळे तो दर कोसळला, त्याच्यामुळे आम्हाला घट होत आहे, म्हणजे नफा भेटत नाही। तर त्याच्यामुळे सरकारनं काहीतरी प्रमाणात त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं मला वाटतं। किती रुपये आपण इथं लागवड करायला लागले होते? जवळपास तुम्ही असं समजा की 2 एकरामध्ये माझे 6 लाख रुपये समजा इथं आलं तर 6 लाखाचे उत्पादन आपल्याला भेटू शकत नाही। काय मागणी आपल्या शासनाला? आम्ही हेच सांगू शकतो की जो म्हणजे हे आहे, जो म्हणजे पोषक आहे त्याला मदत केली पाहिजे। नक्कीच आता शेतकरी अशी चिंतामध्ये आहेत की जे लागवड केलेली आहे ते निघणार का नाही निघणार अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।